हॅलो डिअर स्टुडंट्स, तर भावनो अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला 2 मार्कांसाठी एक शुअर शॉर्ट क्वेश्चन पाहायला मिळतो की ज्यामध्ये आपल्याला एक सिक्वेन्स दिलेला असतो आणि तो दिलेला सिक्वेन्स आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच एपीआय की नाही चेक करायला लावतात. तर भावनो कोणताही सिक्वेन्स जर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर त्या सिक्वेन्स मधल्या कोणत्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला जो डिफरन्स असतो तो जर आपल्याला कॉन्स्टंट मिळत असेल तर त्याच वेळेला तो जो सिक्वेन्स आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन होतो. मी पुन्हा सांगतो, दिलेल्या सिक्वेन्ससाठी कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल बाळांनो तर आणि तरच तो जो सिक्वेन्स आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन होतो. जसं की मी इथे एक एक्झाम्पल घेतलंय, ज्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सिक्वेन्स दिलाय 5, 12, 19 आणि 26. यामध्ये ज्या टर्म्स आहेत त्यामध्ये पहिली जी टर्म आहे T1 ती आहे 5, T2 आहे 12, T3 आहे 19 आणि T4 आहे 26. आता हा जो सिक्वेन्स आहे हा जर एपीआय की नाही चेक करायचा असेल तर आपल्याला या सिक्वेन्स मधल्या टर्म्स मधला डिफरन्स काढून पाहावं लागेल. आणि डिफरन्स काढत असताना कधी लक्षात ठेवायचं T2 मायनस T1 करायचं, म्हणजे नेक्स्ट टर्म मधनं अगोदरची टर्म तुम्हाला मायनस करायची आहे. तर चला करून पाहूया. T2 मायनस T1 केलं तर 12 मायनस 5 आपल्याला आन्सर मिळतंय 7. सेम त्याच पद्धतीने T2 मायनस T2 जर केलं तर आन्सर मिळतंय 19 मायनस 12, तेही मिळतंय 7. इथे पण मिळतंय 7. सेम त्याच पद्धतीने T4 मायनस T3 केलं तर 26 मायनस 19 म्हणजेच आपल्याला इथे पण आन्सर मिळतंय बाळांनो 7. तर आपल्याला असं लक्षात येतंय की या सिक्वेन्स मधल्या कुठल्याही 2 टर्म जर मी घेतल्या आणि त्यांच्यामधला जर डिफरन्स काढला तर तो डिफरन्स आपल्याला 7 म्हणजेच कॉन्स्टंट मिळतोय. म्हणजेच हा सिक्वेन्स जो आहे याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणू शकतो. कारण असं की यामध्ये जो 2 टर्म मधला कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स किती आहे बाळांनो 7 आणि तो काय आहे कॉन्स्टंट. सेम त्याच पद्धतीने आणखीन एक दुसरा क्वेश्चन घेतलाय ज्यामध्ये सिक्वेन्स आहे 1 1 2 2 3 3 अशा पद्धतीने आणि टर्म्स आपण या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. आणि या वेळेला जर आपण 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स काढला तर पहिल्या 2 टर्म मधला डिफरन्स येतोय 0, नंतर येतोय 1, नंतर येतोय 0, नंतर येतोय 1, नंतर पुन्हा येतोय 0. म्हणजे 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला जो डिफरन्स आहे बाळांनो तो इथे कॉन्स्टंट तुम्हाला नाही दिसत. आणि हा जर कॉन्स्टंट नाहीये तर हा अरिथमेटिक प्रोग्रेशन बाळांनो होणार नाही. याच्यावरनं तुम्ही डिसिजन घेऊ शकता की जर 2 टर्म मधला डिफरन्स 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर आणि तरच तो सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन असतो. अदरवाइज आपण त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणू शकत नाही. थँक्यू सो मच.